चलो ओके. आपला आता प्रॅक्टिस आहे 2.4 एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर सेकंड त्यातला एक्झाम्पल नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर सेकंड त्यातला एक्झाम्पल नंबर फर्स्ट. काय क्वेश्चन दिला बघा आपल्याला. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. काय करायचं आपल्याला डिनॉमिनेटर आपल्याला रॅशनलाइज करायचं. कालच मी तुम्हाला बोललो रॅशनलाइज याचा अर्थ असतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असं फ्रॅक्शन तयार झालेलं आहे. त्या फ्रॅक्शन मध्ये हा जो डिनॉमिनेटर आहे या दोघांचे आपल्या रूटचे साइन आपल्याला काढून टाकायचे. म्हणजे √7 आणि √2 हे दोन्ही साइन डिनॉमिनेटरला आपल्याला इलिमिनेट करायचे, रिमूव्ह करायचे, ठेवायचे नाहीत ते. त्याला काय म्हणतो आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. याचं उत्तर लिहिताना आपण तुम्हाला नेहमीच सांगत आलो पहिली लिहिताना काय करायला लागलं बघा. ही ओळ लिहायची आपल्याला उत्तर चालू करताना. या √7 प्लस √2 या राशीचं या संख्येचा कॉन्जुगेट पेअर तुम्हाला फाइंड करावा लागतो. पहिल्यांदा आपण काय लिहिलं द कॉन्जुगेट पेअर ऑफ √7 प्लस √2 इज √7 मायनस √2. या संख्येचा कॉन्जुगेट पेअर असतो तर ही संख्या सेम असते फक्त त्याचं साइन बदललेलं असते. √7 प्लस √2 चा कॉन्जुगेट पेअर आहे √7 मायनस √2. उत्तराची ही पहिली लिहून आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. पहिल्यांदा काय दिलं मी आपल्याला काय दिला होता क्वेश्चन काय दिलेला आहे 1/√7 प्लस √2 या संख्येचा आपल्याला रॅशनलाइज करायचं. याचा अर्थ डिनॉमिनेटर मध्ये जे √7 आणि √2 रूट मध्ये आले आपल्याला रूटचं साइन आपल्याला काढून टाकायचं. आपण काय केलं सुरुवातीला आपण लिहिलं फर्स्ट रूट काय लिहिली आपली द कॉन्जुगेट पेअर ऑफ √7 प्लस √2 इज √7 मायनस √2. आता आपण काय करू या एक्झाम्पलला आपण इथं असं परत लिहू 1/√7 प्लस √2 याचा जो कॉन्जुगेट पेअर आहे या कॉन्जुगेट पेअर म्हणजे या संख्येनं न्यूमरेटरला म्हणजे याला 1 ला ही मल्टिपल करायचं आणि आपल्याला डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिपल करायचं. याचा अर्थ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण काय लिहिणार √7 मायनस √2 √7 मायनस √2. आता आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सुरुवातीला पहिल्या स्टेप मध्ये आपण त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. इथे कुठलाही नंबर असो त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण डायरेक्टली करू. समजा इथं 3, 2 किंवा 4 आला असता तो तुम्ही नंबर इथे लिहिला असता. 1 आलेला आहे पण 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. आपण हाच नंबर लिहू डायरेक्ट √7 मायनस √2. समजा या ठिकाणी कुठलाही नंबर असता मी याला ब्रॅकेट केला असतं आणि त्या ब्रॅकेट समजा इथे 4 असता आपल्याला तर मी या ब्रॅकेट वर 4 लिहिला असता. याचा अर्थ याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन संबंध आहे आपल्याला असं आपण दाखवलं असतं. तर सध्या इथं काय आलेलं आहे 1 आलेला आहे मग आपण इथे काही लिहिणार नाही. इथं 1 आहे इथे 1 घेतला तरी चालतो नाही घेतला तरी चालतो का ब्रॅकेटच्या बाहेर कुठलाही नंबर मल्टिपल करण्याकरता नाही. याचा अर्थ तिथे 1 आहे असे कन्सिडर केला जातो मग आपण तो 1 काही लिहिणार नाही. या दोघांचा गुणाकार करतोय आपण. हा एक फॉर्म्युला आहे a² मायनस b² फंक्शन काय होते a प्लस b a मायनस b. हा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यानुसार आपण एक्झाम्पल करतोय. म्हणून सुरुवातीला या दोघांचा आपल्याला स्क्वेअर करावा लागेल √7 मग मी कसं लिहिणार √7 चा स्क्वेअर मायनस √2 चाही आपण स्क्वेअर करूया √2 याचाही स्क्वेअर. आपण या दोघांचाही आपण पहिल्या आपण स्क्वेअर करतोय. न्यूमरेटर जशाला तसा लिहू आपण त्याच्यामध्ये काही फार काही चेंज होणार नाही. √7 मायनस √2 याचा ब्रॅकेट ठेवा किंवा ब्रॅकेट काढा. जर इथे संख्या असतील आपण ब्रॅकेट ठेवला असता. आता संख्या नाही मी ब्रॅकेट काढून टाकतो संख्या टाकल्यामुळे. याचा √7 चा स्क्वेअर किती होईल 7 मायनस √2 चा स्क्वेअर किती होईल 2. √7 चा स्क्वेअर झाला 7 √2 चा स्क्वेअर झाला 2. जर याच्या सोबत नंबर असता कुठलाही एखादा समजा इथे 3 असता इथं आपण 9 दिला असता आणि दोघांच्या मध्ये आपण मल्टिपलचं साइन दिलं असतं. इथं समजा 4 असता इथं मी 16 लिहिला असता 2 च्या मध्ये 16 च्या मध्ये आपण मल्टिप्लिकेशन साइन दिलं असतं. पण याच्यासोबत सध्या काही नाही कोएफिशियंट इथं पण काही नाही कोएफिशियंट म्हणून आपण √7 चा स्क्वेअर केला तो आला 7 √2 चा स्क्वेअर केला तो आला 2. फक्त आता आपली लास्ट स्टेप राहिली या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. उत्तर आलं संपलं. या दोघांना आपण ऍज इट इज लिहूया. परत एकदा तसं लिहूया आपण √7 मायनस √2 अपॉन 5. आपल्याला रॅशनलाइज करताना याचं साइन आपण काढून टाकलं. आता आपल्याकडे लक्षात आलं
या ठिकाणी आपल्याला दोघांकडे रूट दिलं होतं, इथं मात्र आपलं रूट निघालं. या पद्धतीने आपलं एक्झाम्पल संपलं. लक्षात आलं? क्लिअर? याच्यामध्ये काय क्वेश्चन असेल विचारा, म्हणू शकता हे कसं आलं ते कसं आलं, आम्हाला हे सांगा ते सांगा. नसेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आपला प्रॅक्टिस सेट 2.4 क्वेश्चन नंबर 2. रॅशनलाइज द डिनोमिनेटर. याचा अर्थ काय? जे डिनोमिनेटर मध्ये रूटचे साइन आले ते आपल्याला रिमूव्ह करायचे, डिलिमिट करायचे, काढून टाकायचे. याला आपण काय म्हणतो? रॅशनलाइज द डिनोमिनेटर. आपलं एक्झाम्पल काय दिलं आपण बघू पहिल्यांदा. √5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √3. पहिल्यांदा आपण ओळीमध्ये काय लिहित असतो? याचा कंजुगेट पेअर आपण फाइंड करायचा. आपण काय लिहिलं? द कंजुगेट पेअर ऑफ √5 प्लस √3 इज √5 मायनस √3. ही ओळ लिहिल्याशिवाय आपण एक्झाम्पल चालू करणार नाही. कारण कॉन्जुगेट पेअर आपल्याला कोण आहे ते आपल्याला सांगावं लागेल. आपण काय केलं मग? या √5 प्लस √3 चा आपण कॉन्जुगेट पेअर फाइंड केला. तोच असतो, फक्त त्याचं साइन चेंज आहे. √5 प्लस √3 चा कॉन्जुगेट पेअर आहे √5 मायनस √3. आता या √5 √3 न या न्यूमरेटरला आणि या डिनोमिनेटरला आपण मल्टिपल करूयात. आपण कसं लिहिणार त्याला? आपण इथे √5 प्लस √3 अपॉन √5 मायनस √3. इथे मायनस आहे एक्झाम्पल मध्ये आणि इथे प्लस दिलेला आहे. याचा कॉन्जुगेट जो पेअर आहे तो आपल्याला सापडलेला आहे. त्यांनी आपल्याला दोघांनाही मल्टिपल करायचे. इथे न्यूमरेटरला सुद्धा आपण घेऊया √5 मायनस √3 अपॉन इथे काय घेणार? √5 मायनस √3. हा ब्रॅकेट 2 वेळेला आहे. किती वेळेला आहे? 2 वेळेला. याला आपण कसं लिहिणार? थोडंसं केअरफुली बघा. याला आपण असं लिहिणार √5 मायनस √3. इथं आपण लिहिणार होल स्क्वेअर. ब्रॅकेटचा आपण स्क्वेअर का करतोय? याचं कारण √5 मायनस √3 हे ब्रॅकेट किती वेळेस आले? 2 वेळा. एक्झॅक्टली सेम आहेत, काही चेंज नाही म्हणून आपण लिहिलं. इथं मात्र मी तसं नाही करू शकत. इथे काय नाही करू शकत? इथे प्लस आणि इथे मायनस आहे म्हणून याचा या दोघांना आपण एकत्र घेऊयात. त्याला आपण कसं करू? √5 होल स्क्वेअर मायनस √3 होल स्क्वेअर. आणि ही गोष्ट लक्षात घ्या, हा जो फॉर्म्युला आहे तो आहे a मायनस b होल स्क्वेअर. आणि हा डिनोमिनेटर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार. आता याचा कुठला फॉर्म्युला मी तुम्हाला समजून सांगतो बघा. याचा हा फॉर्म्युला आहे a मायनस b होल स्क्वेअर. याला सॉल्व्ह करताना पहिल्यांदा जो टर्म आहे त्याचा स्क्वेअर कुणी असो, मग इथं a आहे तर आपण a चा स्क्वेअर करू. मायनस 2 घेऊ आपण, 2 नंतर a आणि b दोन्ही टर्म घेऊ आपण. जे असेल पहिल्यांदा ते, शेवटी आपण b घेऊ त्याचा आपण स्क्वेअर करू. यानुसार आपण याला सॉल्व्ह करणार. जिथं a आहे आपल्याकडे तिथे आता आपल्याकडे 5 आहे, म्हणजे जिथं जिथं a आहे तिथे आपण 5 लिहिणार. तिथे जिथे b आहे तिथे आपण √3 लिहिणार. केअरफुली बघा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी परत एकदा बघा कसं करायचं. आपल्याला √5 आहे तिथे √5 लिहिणार, त्याचा आपण स्क्वेअर करणार. √5 याचा स्क्वेअर बरोबर आहे. तिथे लिहिलं याचा स्क्वेअर. याला आपण a कन्सिडर करा, याला तुम्ही b कन्सिडर करा. a मायनस b होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. हे आपल्यासाठी a आहे, हे आपल्यासाठी b आहे. तिथे आपण लिहिले तसं जिथे 5 आहे √5 तिथे आपलं a असणार, किंवा जिथे a असेल तिथे √5 असणार. तिथे √5 आहे म्हणजे a आहे. इथे काय लिहिलं आपण? √5 चा स्क्वेअर. इथे काय येणार? मायनस 2 बरोबर आहे. याच्या ठिकाणी काय लिहिणार? प्लस. मी अगोदर याला ब्रॅकेट करू. √5 काय लिहिलं? √5 बघा तिथं आहे. मी सांगितलं ना जिथे a आहे तिथे √5 लिहायचं. आता b आहे, b म्हणजे मी काय लिहिणार? √3 आणि प्लसचं साइन घेऊयात आपण. आणि शेवटी कुणाचा स्क्वेअर करणार? √3 याचा आपण स्क्वेअर करूया. इथे लिहिलं. या इथे काय करणार मी? √5 चा स्क्वेअर. तो याला आपण असं लिहू वाटल्यास स्टेप आपण वाढवूयात. √5 चा स्क्वेअर मायनस √3 चा स्क्वेअर. आता आपण काय करणार? नेक्स्ट स्टेप मध्ये आपण या सगळ्यांची आपण स्क्वेअर करूयात. व्यवस्थित बघा, अत्यंत इझी स्टेप आहे, फार काही अवघड नाही. आपल्याला √5 चा स्क्वेअर करू आपण. तो किती होणार? 5. ओके. -2 आहे ॲज इट इज. आपण त्याला जसं -2 आणि ह्याला रूट करणार. रूट मध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 × 3. दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 15 प्लस इथं आहे √3 याचा स्क्वेअर. तो किती असणार आहे?
3. एकदा बघा ते कसं आलं, समजलं का तुम्हाला? परत सांगू आपण. छेदामध्ये डिनॉमिनेटर मध्ये √5 याचा स्क्वेअर किती असणार आहे? 5 मायनस इथे √3 आहे याचा स्क्वेअर किती असणार आहे? तो 3. परत अंश सांगायचा आहे, न्यूमरेटर कसा आला सांगायचं तुम्हाला. परत एकदा बघा अंश कसा आला, तर न्यूमरेटरला संख्या कशी आला? √5 आहे, √5 चा स्क्वेअर तो इथं 5 आपण लिहिला. हा 3 कसा आला? √3 चा स्क्वेअर केला आपण, तो आला 3. या दोन संख्या कुठे आल्या? इथे 2 होता, 2 ऍज इट इज तसा आहे. या दोघांचा आपण मल्टिप्लिकेशन केलं, 5 3 जा 15 तिथे लिहिला आपण. हे तर तुम्हाला माहिती आहे, √5 चा स्क्वेअर 5 आला, √3 चा स्क्वेअर केला आपण तो 3 आला. आता इथे आपण आपली नेक्स्ट स्टेप आहे, त्याच्यामध्ये आपण काय लिहूयात बघा. या स्टेप मध्ये आपण काय करणार? या दोघांची आपण ऍडिशन, इथं 5 ला साइन नाही म्हणजे त्याला प्लस आहे, +5 +3 हे होतील +8 -2 15 ऍज इट इज लिहिणार आपण, याला काही चेंज करणार नाही होत. कळालं? +5 +3 आहेत म्हणून ऍडिशन केले आपण. या दोघांचं सबट्रॅक्शन किती होईल आपल्याकडे? 2. या 2 च्या टेबल मध्ये हा पण येतो आणि हा पण येतो. 1 2 3 तिघांनाही आपण 2 ने डिवाइड करणार. तिघांनाही आपण 2 ने डिवाइड करणार. कसं करणार बघा. डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार बघू आपण. 2 1 जा 2, इथं 1 आला, इथे किती येणार? 4, इथे किती येणार? 1. एक लास्ट स्टेप आपली उत्तराच्या मध्ये कशी लिहिणार? इथे आहे 4 मायनस इथे 1 लिहिण्याची गरज नाही, 15 √15 ही आपली लास्ट ओळ आहे. हे आपला आन्सर आला 4 मायनस √15. त्याच्यामध्ये काही परत बघा किंवा सर हा एक का नाही लिहिला आपण? एखाद्या नंबरच्या डिनॉमिनेटरला खाली काही नाही म्हणजे तिथे एक कन्सिडर केलेला असतो. या ठिकाणी इथं 2 होते, 2 इथं असते तर आपण याच्या बाजूला कोएफिशियंट म्हणून 2 आपण लिहिला असता, पण कॅन्सल झाले 2 एक उरला.